मी नाटकाचा आधुनिक कलावंत नाही, मी नाटक सांगेल तुम्हाला, कारण मला नाटक करता येत नाही. नाटक वाचक आहे मी, वक्ता आहे, परंतु ते नाटक सादर करणारा नाही, त्यामुळे त्या माझ्या मर्यादा आहे. तर त्या नाटकातले काही प्रसंग मी तुम्हाला सांगतो. इतकं सुंदर नाटक आहे, ज्यांनी वाचलं असेल, वाचलं नसेल तर तुम्ही त्याच्या प्रेमात पडा. काय प्रसंग आहे मॅडम त्या ठिकाणी? आपल्याकडचा पोरगा आहे, आता पोरगा आला, आपल्याकडचा पोरगा आहे आणि इंग्लंडची पोरगी आहे. मानावं लागेल आपल्या पोऱ्याला. पटवली तर कुठली पटवली? इंग्लंडची पटवली. खुश झाले पोरं. मग तिकडचे जे जॉनराव आहे, जॉन तिकडचा जो तिचा बाप आहे जॉन, तो इकडे आपल्या तात्यांकडे, याच्या बापाकडे ठरावसाठी येतो, ठरावसाठी. तर बघ आता पटली तर पटली, मग पुढे आता करून टाकू आपण. म्हणून ते जॉनराव आलेले आहेत आणि आपला इकडचा तात्या बसलेला आहे आणि त्यांच्यामध्ये सल्ला मसलत चालू आहे. आता तो इंग्लंडचा माणूस, आपण भारतातले, त्यात मराठी माणूस फार अवघड, म्हणजे कोष्टक आहे इतर लोकांसाठी. आपले लग्न म्हणजे फार अवघड आहेत. आता सोपी झालीत आपली लग्न मोबाईलमुळे. हा ना, साखरपुडा आता सोपी कोण आहे सर? गच्चीवर किंवा धाब्यावर एखादी पोरगी तासन तास जर फोनवर बोलत असेल तर समजून घ्यायचं आपण साखरपुडा झालेला आहे. आणि एखादा पोरगा असा कानाला फोन लावून असा तंत्रीमध्ये असं बोलत असेल, समजून घ्यायचं मार्गस्थ आहे. तर तो आलेला आहे, बसले आहेत आणि मग आपला तात्या त्याला बसता समजावून सांगतो. बसता. आता जॉनरावने त्याच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच हा शब्द ऐकला, बसता. व्हॉट इज बसता? मग आपल्या इंग्रजीची पण अशीच 12 वाजता. ते इंग्रज 150 वर्ष कसं काय सहन केलं त्यांनी आपल्याला? ते इंग्रजांच्या इंग्रजीवर, म्हणजे इंग्रजांनी जेवढे अत्याचार आपल्यावर केले नाहीत तेवढे आपण त्यांच्या इंग्रजीवर केलेले आहेत. तर मग त्या ते सरांना वाईट वाटेल, पण खरी गोष्ट आहे सर. तर मग हा तात्या त्याला समजतो, यू डोंट नो बसता, यू डोंट क्लोक 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 क्लोक. ह्यूज बंडल and one red cloth गुंडाईन. आता मोठ्या मिनतबारीनं, मोठ्या तपश्चर्येनं त्याला बसता समजतो की काहीतरी कपडे बिपडे आहेत वा, असं काहीतरी समजतं. आणि मग जॉनरावला बाहेर जायचं असतं. मग where is your toilet? Where is toilet? पहिले तर आमच्या तात्याला काही कळत. मग तात्यालाही त्या जॉनरावला कसरत करून तो जॉनराव आपल्या तात्याला पटवतो की बाबा मला जाणं आहे बाहेर. मग जॉनराव एका त्यांच्या सांगकाम्याला सांगतो. आता हा तात्यांचा जो सांगकाम्या आहे हा आपण इंग्रजी बोलतो पात्यांच्याशी. मग तो सांगकाम्या पुढे, जॉनराव मागे. जॉनरावला वाटतं यांच्या टॉयलेट आणि बाथरूम किती लांब आहे बा असं. मग आपलं आखऱ्यास लावून मग जॉनराव माग आणि तात्यांचा सांगकाम्या पुढं. आणि मग तो येतो आणि त्या जॉनरावला सांगतो, जॉनराव, होल वावर इज अवर, गो एनीवेअर अँड डू. असं आहे बरं त्या. आपला काहीच माल नाही याच्यात. जे आहे ते लक्ष्मण देशपांड्याचं आहे. तर